विटा शहरापासून अवघ्या 15 किलोमीटर अंतरावर असलेल्या कडेगाव तालुक्यात वांगी येथील सोनहिरा कारखाना परिसरात टायर पंक्चरच्या गाडीवर करणारा नामदेव प्रल्हाद शिंगे वय वर्ष 30 राहणार नरसिंहपूर तालुका वाळवा या युवकाचा मैत्रिणीबरोबर प्रेमसंबंध असल्याच्या संशयावरून ऊस तोडणीच्या कोयत्याने सपासप वार करून निगडून खून करण्यात आला। या प्रकरणी विटा उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीमती पद्मा कदम मॅडम यांनी वांगी येथे घटनास्थळी पाहणी करत या संदर्भात माहिती घेऊन सांगली जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर बसवराज तेली साहेब व अपर पोलीस अधीक्षक रितू खोकर मॅडम यांच्या आदेशानुसार चिंचणी वांगी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल जाधव यांना या संदर्भात तपासाच्या सूचना दिल्यानंतर चिंचणी वांगी पोलीस ठाण्याचे संबंधित पोलीस अधिकारी व टीमने तपासाची चक्रे वेगाने फिरवलीत। या प्रकरणी संशयित अक्षय विष्णू शिंदे राहणार जुळेवाडी तालुका कराड जिल्हा सातारा याला चिंचणी वांगी पोलिसांनी अटक केली आहे। सदर अक्षय शिंदे हा त्याच्या मैत्रिणीसह सोनहिरा साखर कारखान्याजवळ असणाऱ्या आदम रज्जाक तांबोळी राहणार अबक यांच्या मालकीच्या खोलीमध्ये राहत होता, तर ज्याचा निगडून खून झाला आहे। मृत्यू नामदेव शिंगे हा कारखाना परिसरात पंक्चर काढणाऱ्या गाडीवर चालक म्हणून काम करीत होता। नामदेव शिंगे यांचा आपल्या मैत्रिणीबरोबर प्रेमसंबंध असल्याचा अक्षय शिंदे याला संशय होता, त्यामुळे त्याचा नामदेव शिंगे याच्यावर राग होता। त्यातून त्याने गुरुवारी दिनांक 18 रोजी रात्री 11:30 दरम्यान नामदेव याच्या तोंडावर गळ्यावर कोयत्याने सपासप वार करून गंभीर जखमी केलं होतं। जखमी अवस्थेत पडलेल्या नामदेव याला रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं, परंतु उपचारापूर्वीच तो मृत्यू झाला होता। या संदर्भात ही सविस्तर माहिती चिंचणी वांगी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल जाधव यांनी दिली। या खुनाचा तपास कामी सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल जाधव, योगेश शेलार, पोलीस अंमलदार हरिदास पवार, नवनाथ रावताळे, प्रकाश मोटे, वैभव गर्जे या संबंधित पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी संशयित अक्षय याला ताब्यात घेत अटक केली आहे। वांगी चिंचणी पोलिसांच्या ताब्यात असलेल्या संशयित अक्षय शिंदे याने खुनाची कबुली दिली आहे। विटा प्रतिनिधी शिराज भैया शिकलगार, विटा। नमस्कार, N24 मराठीमध्ये आपलं स्वागत। पाहूयात आजच्या विशेष घडामोडी।